जय शिवराय मित्रांनो. आज अखेर महाराष्ट्राला नवीन कृषीमंत्री मिळालेले आहेत. ते कृषीमंत्री कोण आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात काही फेरबदल केलेले आहेत. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची उचलबांगडी केली आहे व त्यांच्या जागी राज्याचे क्रीडा मंत्री दत्तामामा भरणे यांची निवड केलेली आहे व क्रीडा मंत्री हे पद माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यात आलेले आहे व आता दत्तामामा भरणे हे राज्याचे कृषी मंत्री म्हणून काम पाहतील. खरं तर शेतकरी विरोधी व पावसाळी अधिवेशनात रमी खेळण्यात व्यस्त असलेले माणिकराव कोकाटे यांची राजीनाम्याची मागणी होती, परंतु तुर्तास त्यांना दिलासा देण्यात आलेला आहे व त्यांची क्रीडा मंत्री म्हणून निवड करण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात पीक विमा योजना ही चालू आहे. पीक विमा योजनेमध्ये केलेले नवीन बदल यामुळे पीक विमा योजनेत नवीन बदल केल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेकडे मोठ्या प्रमाणात पाठ फिरवली होती. अत्यल्प प्रमाणात शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे. याच पार्श्वभूमीवर काही तांत्रिक अडचणीमुळे व त्यामुळे शेवटची तारीख ही 31 जुलै होती, पण काही तांत्रिक अडचणीमुळे तारीख वाढवावी व हे नवीन बदल रद्द करून जुने नियम चालू करावेत यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी होत होती. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये 15 ऑगस्ट ही विमा भरण्याची शेवटची तारीख करण्यात आलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ही 15 ऑगस्ट तारीख करावी अशी मागणी होत होती. त्यामुळे आता नवीन कृषीमंत्री हे तारीख वाढवतील. PM-FBY या पोर्टलवर आपण इन्शुरन्स कॅल्क्युलेट करताना आपण माहिती भरल्यानंतर 14 ऑगस्ट ही तारीख दाखवत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी की पीक विमा भरण्याची तारीख ही 14 ऑगस्ट होण्याची शक्यता आहे. याचं परिपत्रक लवकर निघेल. याचं परिपत्रक आपल्या चॅनलवर नक्की पाहूयात. धन्यवाद.